संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारी ते 2 एप्रिल या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये होणार, किरेन रिजिजू यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी गुजरात इथे सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या कार्यक्रमात होणार सहभागी। विशेष ड्रोन शोची करणार पाहणी। जीडीपीमध्ये मोठं योगदान देणाऱ्या शहरांना आधीच्या सरकारांनी दुर्लक्षित ठेवल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर प्रचार सभेत आरोप। सोलापूरकरांना विकासाची दिली ग्वाही। मुंबईच्या विकासासाठी नगरविकास खात्यातून आवश्यक तेवढा निधी देणार। चेंबूरच्या सभेत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचं मतदारांना आश्वासन। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत पुण्यासाठीचा राष्ट्रवादीचा जाहीरनामा केला प्रसिद्ध। स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासनाचं आश्वासन। सरकारमध्ये राहून परस्परांवर टीका करणारे पक्ष बेगडी असल्याचा आरोप करत काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सत्ताधारी पक्षांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान। भारतासारख्या तरुण देशातून राजकीय क्षेत्रात युवा नेतृत्व तयार करण्याचा विकसित युवा नेता संवादाचा उद्देश। युवा संवादाच्या उद्घाटन प्रसंगी मनसुख मांडवीय यांचे उद्गार। आणि निहाल सरीननं टाटा स्टील रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद पटकावून रचला इतिहास। विश्वनाथन आनंद, अर्जुन एरिगसी सारख्या दिग्गजांना टाकलं मागे।